और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर कॅम्प 4 येथील सुभाष टेकडी परिसरात असलेल्या सिद्धार्थ स्नेह मंडळाच्या मैदानात सुरू असलेल्या क्रिकेट टुर्नामेंट दरम्यान एक गंभीर घटना घडली आहे। रविवारी रात्री 9:30च्या सुमारास रोहित जगदाळे आणि सदावर्ते आडनावाच्या एका तरुणामध्ये वाद झाला। हा वाद इतका टोकाला गेला की सदावर्ते याने धारदार शस्त्राने रोहित जगदाळे याच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात रोहित जगदाळे गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय। त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळतेय। या घटनेप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करतायत। आज शनिवार आहे, माझ्या इथे टुर्नामेंट आहे सुभाष टेकडीला। तर त्या सुभाष टेकडीमध्ये माझा भाऊ टुर्नामेंट बघा होता, दुपारचा वेळ होता। तर दुपारच्या वेळेमध्ये टुर्नामेंट होता बघा होता। तर माझ्या भावाचे एका पोराचे सुमित सदावर्ते काहीतरी असं त्या पोराचं नाव आहे, आडनाव। तर त्यांच्या दोघांची भेट चालू होती, म्हणजे मचमच चालू होती। मी ती मचमच पूर्ण सॉल्व्ह म्हणजे तिकडे आम्ही सॉरी विरी बोललो। तर बोललो भाऊ जाऊन दे, बोललो माझ्या काय भाऊ काय चुकी आहे मला माफ कर, त्या जाऊन। मग माझा भाऊ घरी गेला। घरी गेल्यानंतर 8:30 वाजता माझा भाऊ काहीतरी आला तिथे, आला तर तिकडं ते 10-15 जण होते। ते 10-15 जण तर होते तलवारी डायरेक्ट, आणि एवढं मारलं तो तिकडे पडला। सोडून पाहिलेलं आहे ते लोक, आणि आम्ही बघितलं तर मी लगेच हॉस्पिटलला त्याला घेऊन आलो तर ते सुमित आणि ते विलन आणि एक कधी पण पैसे देऊन ह्याच्या मध्ये पण भांडण आले, ते पैसे देऊन लगेच बाहेर आला सुमित। त्याला दोघी भाऊ होते, तो मॅच खेळता का ना भावाला मारला आला तिकडे। तर हे दोघं हे पैसे देऊन नाही का, यांचा पैसा आहे, यांच्या मारताना यांचे नाव सांगतो मी सर। सुमित, अनिकेत, विलन आणि असे त्याचा दोघी भाऊ, ते दोघं भाऊ होते। त्या दुसऱ्या भावाचं नाव माहिती त्याला सिंगम बोलतात, दोघांना सिंगम बोलतात उर्फ। पोरं पण आलते आणि दहाजणला पूर्ण गँग आलते। दीपक गायकावर कोणी त्यांनी पोरं तो पाठवले। दीपक माझा भाऊ पहिल्यापासून क्रॉस मध्ये आहे, तो पोरं पाठवतोय माझ्या भावाला मारला। सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।